नमस्कार भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अभ्यास कसा केला किंवा मनाची एकाग्रता कशी केली पाहिजे याविषयी बोललो होतो आणि तुम्हाला माझ्या गणिताच्या नोट्स PDF स्वरूपात देण्यासाठी मी तुम्हाला नंबर दिला होता माझा. तर बऱ्याच जणांनी मला मेसेज केले नोट्ससाठी. त्या नोट्स त्यांना मी पाठवल्यासुद्धा आणि काही शिक्षक बंधू आणि भगिनींनी मला प्रत्यक्ष फोन करून सर आमचंसुद्धा तुमच्यासारखंच वय जास्त आहे, कोणाचं 37, 38, 39, 40च्या दरम्यान आहे, तर एकाग्रता अभ्यास करताना एकाग्रता होत नाही, तर त्यासाठी आणखी काहीतरी सुचवा सोपं, तर आम्हाला जेणेकरून त्याचा फायदा होईल. तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अशी एक सरळ सोपी एक विधी सांगणार आहे किंवा क्रिया म्हणू आपण त्याला, की कोणालाही करता येईल आणि कुठल्याही परिस्थितीत ती विधी आपल्याला किंवा ती क्रिया आपल्याला करता येईल. तर काय भारतीय ऋषीमुनींनी जगाला एक अनमोल देणगी दिलेली आहे, जिचं नाव योग असं आहे. अलीकडं त्याला योगा म्हणतात. आज जगभरामध्ये आपल्या भारतात जेवढं महत्त्व नाही योगासाठी, तेवढं महत्त्व अमेरिकासारख्या पुढारलेल्या देशामध्ये आहे. आणि आज आपण पाहतो आहे की 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिनसुद्धा साजरा करतो आहे. तर आता असं तुम्ही TETबद्दल सांगता योगाबद्दल सांगायला लागले, हे नेमकं कसं शक्य आहे? तर पहा, मी 40 वर्षात अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्यातलंच एक योगाचा अभ्याससुद्धा मी केलेला आहे. 2012-13 या वेळेला मी आर्ट ऑफ लिव्हिंगचं जे सुदर्शन क्रिया वगैरे ह्या काही गोष्टी आहेत त्या शिकलेलो आहे. त्यानंतर आपल्या भारतातील एक सर्वात जुनी किंवा आत्ता 2021-22ला मला वाटतं त्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाले अशी एक संस्था आहे, द योगा इन्स्टिट्यूट म्हणून. मुंबईमध्ये आहे ती, सांताक्रूजला. त्या ठिकाणीसुद्धा मी योगविषयक अभ्यास केलेला आहे आणि त्या गोष्टी मी करतो आहे डेली रुटीनमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये करतो आहे. त्या गोष्टीचा मला फायदा झालेला आहे आणि तो तुम्हालाही व्हावा ही एक माझी प्रामाणिक इच्छा आहे. तर मी तुम्हाला काय ते योगा असं अर्धा तास 1 तासाचा योगा करा, प्राणायाम करा असं काही सांगणार नाही. पण मी जे शिकलो आहे, जे अनुभवलं आहे, जे मला ज्ञान झालेलं आहे, जे अवगत आहे, त्याचा एक सार तुम्हाला मी सांगणार आहे. तर काय सार आहे? एक सरळ साधं काय करायचं आहे की तुम्ही जसं बसायचं आहे तसं बसा. खुर्चीवर बसा किंवा तुम्ही कॉटवर बसा, दिवाणावर बसा, खाली बसा, तुम्हाला जसं पाहिजे, मांडी घालून बसा, कसं बसा, पण बसा. आणि डोळे बंद करा स्वतःचे. डोळे बंद केल्यानंतर फक्त काय करायचं आहे, आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे. अगदी सरळ साधं आहे, फक्त श्वासावर लक्ष द्यायचं. आपला श्वास आत आपण घेतो आहे आणि बाहेर सोडतो आहे, त्याच्यावर फक्त लक्ष द्यायचं आहे. आपले डोळे बंद असतात आणि दुसरे काही विचारसुद्धा आपल्या डोक्यात येतात, पण त्या विचाराकडं आपण लक्ष द्यायचं नाही. विचार येतात, विचार काय लगेच आपले बंद होत नाहीत, विचार येणारच, पण आपलं लक्ष आपण फक्त श्वासावर केंद्रित करायचं आहे. आता हे किती वेळ करायचं? तर एक मिनिमम तुम्ही 5 मिनटं तरी केलं पाहिजे. आणि कधी करायचं? तर दिवसभरातल्या कोणत्याही वेळी करा, काही अडचण नाही. तुम्ही सकाळीच केलं पाहिजे, दुपारीच केलं पाहिजे, संध्याकाळीच केलं पाहिजे असं काहीही नाही. तुम्हाला वाटन तेव्हा करा, वेळ मिळेल तेव्हा करा. किंवा तुम्हाला असं वाटलं अभ्यास करताना थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं आहे, थोडीशी चिडचिड व्हायला लागली आपली, तर बिंदास डोळे बंद करा आणि आपल्या श्वासावर लक्ष द्या. आता सर तुम्ही कमीत कमी 5 मिनटं तर हे करू शकता आणि सरासरी एक 10 मिनटं तरी आपण ते केलं पाहिजे. बरं, याचे फायदे काय तुम्हाला लगेच आज केलं आणि लगेच उद्या फायदा दिसणार आहे का? तर नाही. एक 10, 12, 15 दिवसांनी याचे हळूहळू तुम्हाला फायदे दिसायला लागतात. तर तुम्हाला ही जी विधी सांगतोय, ही विधी एक सार आहे ह्या सगळ्या गोष्टीचं. आपल्या भारतीय ऋषीमुनींनी एक जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. गौतम बुद्ध असतील, महर्षी पतंजली असतील किंवा
अलीकडील आपले बाबा रामदेव असतील किंवा श्री श्री रविशंकर असतील, या साऱ्यांनी याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण यांनी माणसाला आत्मज्ञान कसं प्राप्त करावं ह्या गोष्टीपर्यंत सखोल ज्ञान आहे ते. तर आपल्याला ते तेवढ्या खोलात जायचं नाही, आपल्याला फक्त अभ्यासासाठी आपलं मन एकाग्र करायचं आहे. तर तेवढ्यासाठी ही जी मी विधी तुम्हाला सांगितली आहे की डोळे बंद करा आणि आपल्या श्वासावर लक्ष द्या. कमीत कमी 5 मिनटं आणि सरासरी 10 मिनटं जर तुम्ही केलं तर हे उत्तम आहे. याच्यामधून तुम्हाला 100% फायदा होणार. कारण मी तुम्हाला जे काय सांगतो हे माझ्या अनुभवातून सांगतो, काहीतरी सांगायचं म्हणून सांगत नाही. माझा स्वभावच असा आहे की मी जे मला पटतं, जे अनुभवतो तेच मी दुसऱ्याला सांगतो. आणि तुम्हाला सांगतो, मी आता TET विषयीसुद्धा आता ह्या 8-10 दिवसात मी व्हिडिओ बनवला. तसं मी TET 2000 म्हणजे मागच्या वर्षी नोव्हेंबरमधली TET पास झालो. त्यानंतर मी अभियोग्यता दिली. 2 जूनला माझा पेपर झाला. नंतर निकाल लागला. अद्यापपर्यंत मी एकही व्हिडिओ बनवलेला नव्हता. जे काय सांगायचं ते आपल्या अनुभवातून सांगायचं, समोरच्याला फायदा झाला पाहिजे एवढी एक माझी तळमळ आहे. आता पुढचे 2-4 दिवस दीपावलीचे आहेत, पण एवढ्या वर्षीची दीपावली तुम्ही साजरी करू नये असं मला म्हणजे वाटतं. साजरी करा म्हणजे, पण वेळ घालू नका त्याच्यामध्ये जास्त. फटाके वगैरे ह्या गोष्टी जास्त वेळ घालू नका, एवढी एक माझी प्रामाणिक तुम्हाला सांगणं आहे. आणि अभ्यास तुमचा जोरात चालू असेलच, असाच जोरात ठेवा. आणखीही काही तुम्हाला जर अडचण आली, थोडंसं तुम्ही जर अभ्यासामध्ये काय म्हणतो आपण त्याला डिमोट झाले, तर मला तुम्ही अवश्य व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा व्हिडिओला कमेंट करा की सर काय केलं पाहिजे. तर तुम्हाला मी नक्की त्याच्यातून काहीतरी मार्ग सांगेल. चला, थँक्यू.